हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे अजून एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही शिफ्ट झालेलो आहे. त्याआधी इथून निघताना ही क्लिप घेतली होती. ते दाखवते. हा 1 BHK आहे. याच्या किचनला आणि बेडरूमला खूप मोठी बाल्कनी आहे. ती शूट केलेली नाही आहे. तर असा हा 1 BHK आहे. आता हे नवीन घरी आल्यानंतरची क्लिप आहे. यातलं सामान जवळ-जवळ 2 ते 3 दिवस काढून मी अरेंज केलेलं आहे. हे पॅरलल किचन आहे. ट्रॉलीमध्ये रोजच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. मोठमोठ्या वस्तू आहेत त्या, जसे की डब्बे वगैरे मी इथे सेल्फला अरेंज करून घेतलेले आहेत. हे रॅक माझ्याकडे ऑलरेडी होतं. त्यानंतर बऱ्यापैकी आवरल्यानंतरचा हा व्ह्यू बघा. एक लूक बघूयात नवीन रेंटल घराचा. हे आहे किचन. इथं आहे देवघर. देवघरवरती ठेवणार आहे. सध्या इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आहे बेडरूम, किड्स बेडरूम. इकडे बाथरूम आहे आणि हे आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम आणि हॉलला बाल्कनी आहे. बाल्कनीतून व्ह्यू बघा. हा बॅक साईडचा सनसेट व्ह्यू आहे. आणि त्यानंतर हा ॲम्युनिटीजचा व्ह्यू आहे. अलिबागहून येताना मिस्टरांनी हे काही लोणची घेऊन आलेले आहेत. हे आंबोशीचं लोणचं आहे. याची टेस्ट कोणालाच आवडलेली नाही. बहुतेक यामध्ये हिंग जास्त पडला आहे, त्यामुळे याची टेस्ट एकदम खराब झाली आहे. त्यानंतर हे आहे कोकम आगर. ॲक्च्युली कोकम सरबत पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता हे भाजी करताना यूज करायचं. हे आहे लिंबाचं गोड लोणचं आणि ही हिरवी मिरचीचं लोणचं आहे. तर हे खूप छान लागतं. हे खूप छान आहे. त्यासोबतच हे मॅगडीहून बर्गर्स घेऊन आले होते. आज मी लच्छा पराठा आणि ऑमलेट करी बनवणार आहे. लेयरवाला पराठा बनवते. त्यासाठी गहू पीठ म्हणजेच कणिक मळून घेतली होती. याची चपाती करून घेणार आहे. तर मागच्या वेळेस मी बनवला होता लच्छा पराठा. तो वेगळ्या पद्धतीने बनवला होता आणि आज जो बनवते तो थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. यामध्ये ॲक्च्युली अर्धं मैदा आणि अर्धा गहू पीठ वापरतात. पण मी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचंच बनवते आहे. तर याची चपाती लाटून घेतलेली आहे. आता याला एकदम कडेपर्यंत कट न करता मधून कट करून घ्यायचं आहे. याची अगदी मैद्यासारखी खूप सारे लेयर्स दिसणार नाहीत, पण बऱ्यापैकी याला छान लेयर्स येतात आणि चवीला देखील खूप छान टेस्टी लागतो हा. यावरती तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि हलक्या हाताने रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रोल करून घेतला आहे. हा रोल पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. म्हणजे याच्या लेयर्स सुटतील, त्यामुळे हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. तर तवा गरम झाला आहे. यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती पराठा शेकून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती भाजून घेते. पराठ्याला वरतून तेल लावून घेते आहे आणि पलटून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे. पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घेतलेला आहे. आता काढून घेऊयात आणि याला अशा प्रकारे प्रेस करायचं आहे. म्हणजे ह्यातल्या ज्या लेयर्स आहेत त्या मोकळ्या होतील, दिसतील. आता हा पराठा वाफ जाण्यासाठी मी जाळीवर काढून ठेवते. अशा प्रकारे हे बघा, हे असे लेयर्स दिसतात. अशा प्रकारे सगळे पराठे बनवून झालेले आहेत. ऑमलेट करीसाठी वाटण बनवायचं आहे. त्यासाठी कांदा, टोमॅटो मिक्सरमधून वाटून पेस्ट करून घेणार आहे. तर कांदे असे मोठे-मोठे कट करायचे, कारण आपण मिक्सरमधून वाटूनच घेणार आहोत. त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर टोमॅटोची प्युरी पण बनवून घेतलेली आहे.
कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता करी बनवायला घेऊयात. कढईमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकले आहेत. खडे मसाले टाकले आहेत. यामध्ये आता कांद्याची पेस्ट घालूयात आणि लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एका व्हिडिओमध्ये मी अंडी शिजवून घेऊन त्याची मसाला अंडा बनवला होता. आता दोघांचीही फर्माईश एकत्र करून मी ही ऑमलेट करी बनवते. म्हणजे एकाला ऑमलेट हवं होतं पराठासोबत आणि एकाला अंडा करी खायची होती. मग काय वेगवेगळं बनवत बसवण्यापेक्षा असे एकत्र करायचं ठरवलं. आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे. ती देखील थोड्या वेळ परतून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेला आहे. कांदा पेस्ट परतून झालेली आहे. आता यामध्ये किंचितशी हळद, लाल तिखट आणि अर्धा चम्मच जिरेपूड घातलेले आहे. तिखट आवडीनुसार कमी जास्त करायचं. मिक्स करून घेते. यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी घातलेली आहे. टोमॅटो प्युरी देखील चांगली परतून घ्यायची आहे. किती छान कलर आलेला आहे ना. शेवटी यामध्ये मी 1 चम्मच अंडा करी मसाला देखील टाकणार आहे. टोमॅटो परतून झालेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. मिक्स करूयात. चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि एक उकळी आणूयात. मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. तर यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर मी उकळी आणलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. एका बाउलमध्ये आता 4 अंडी फोडून घेते. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, 1 चम्मच चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी देखील चोळून घालते. चवीनुसार मीठ. सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घेतलं की मग ऑमलेट चांगलं फुगून येतं. तव्यावर तेल घालूयात आणि यावरती ऑमलेट पसरून घेते. सावकाश अशा प्रकारे पसरवून घेते. म्हणजे ऑमलेटमध्ये जाड आणि साईडनी पातळ असं होणार नाही. वरच्या साईडने थोडंसं कच्चं आहे तोपर्यंतच फोल्ड करून घेऊयात. हे ऑमलेटचं मिश्रण तुम्ही 2 वेळा ऑमलेट बनवून घेऊ शकता. मी या 4 अंड्याची एकत्रच पोळी बनवलेली आहे. अशा प्रकारे ऑमलेटचा रोल बनवून घ्यायचा आहे. गॅस बंद केलेला आहे आणि याला आता छोट्या-छोट्या पीसेसमध्ये तव्यावरतीच मी असं कट करून घेते आहे. तुम्ही प्लेटमध्ये काढून मग त्याला कट करून घेऊ शकता. तुम्ही यापेक्षाही छोटे-छोटे पीस कट करून घेऊ शकता. आता हे पीसेस करीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. वरून परत थोडीशी कोथिंबीर टाकूयात. आणि सर्वात शेवटी मी इथे अंडा करी मसाला देखील टाकते. झाकण ठेवून 1-2 मिनिट याला वाफवून घेऊयात, शिजवून घेऊयात. तर मी अशी थोडीशी घट्टसर अशीच ग्रेव्ही बनवलेली आहे. खूप छान बनली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. परत भेटू. तोपर्यंत बाय.